मग अक्षरशः मी या लेवलला आलो होतो की स्विगी झोमॅटो आपण करूयात का. डिलिव्हरी बॉय म्हणून. येस. खूप होतं, डिप्रेशनमध्ये होतो आणि विचार झाले होते काही काही, पण तुम्ही तेव्हा पण आम्हाला साथ दिली होती. तो पहिला ट्रेड कसा होता, तो एक्सपिरियन्स शेअर कराल? बाहेर कसा मिळाला, काय बायर सर आम्ही आपल्याच प्रोसिजरनेच केले होते, PMPने सगळं. तो आतापर्यंत टोटल रेव्हेन्यू किती जनरेट केलाय? 1,85,00,000. 1,85,00,000. नाही, 90 लाख वेगळे. हां. सो पहिले 1 करोड जेव्हा कमवले तर काय भावना होती? अकाउंटला ट्रान्झॅक्शन आले ना, ते वाचता नव्हते सर. आता वडिलांची, आई वडिलांची काय भावना आहे? हारायची जो वेळ आली असेल असं वाटलं की आता नाही होते आयुष्यात, कायम एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या मोमेंटला तुम्हाला वाटतं की आता आयुष्याचा हा एंड आलाय, पुढची 2 पावलं टाका, ही यश तिकडे वाट बघत असतं. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर ओमकार हरिमाळी. आज द उद्यमी महाराष्ट्र शो या आपल्या पॉडकास्टमध्ये एक अशी व्यक्ती आहे की ज्यांनी इंजिनिअरिंग केलं, त्यानंतर स्वतःचा हॉटेलचा व्यवसाय चालू केला, त्यात काही कारणास्तव अप्स अँड डाऊन्स झाले आणि त्यानंतर सुरू केली एक्सपोर्ट इम्पोर्टची जर्नी. ही एक्सपोर्ट इम्पोर्टची जर्नी त्यांनी कशी चालू केली, काय चालू केलं, त्यांचं प्रवास कसा राहिला आहे, हे आपण समजून घेऊया. द उद्यमी महाराष्ट्र शोमध्ये मी माझ्याकडनं ज्यांनी शिकून व्यवसाय चालू केलेत आणि व्यवसाय चालू करत असतानाच त्यांची जर्नी कशी राहिली हे समजून घेतो, जाणून घेतो. उद्यमीच्या सिस्टम्सनुसार त्यांना फायदा काय झाला हे समजून घेतो आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी तो माइंडसेट कसा डेव्हलप केला हे समजून घेण्याचा प्रयत्न करतो. सो तुम्ही जर हा पॉडकास्ट आता बघत असाल, याचा अर्थ तुम्हाला कुठेतरी व्यवसाय करायचा असेल किंवा असलेला व्यवसाय वाढवायचा असेल, तर आपण जाणून घेऊया जर्नी कशी राहिली, काय राहिली. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हा पॉडकास्ट फक्त पॉडकास्ट म्हणून ऐकू नका. या पॉडकास्टमधनं इन्स्पिरेशन घ्या आणि जर अजूनही ॲक्शन घेतली नसेल तर ॲक्शन घ्या. सो थँक्यू सो मच फॉर कमिंग. तुमच्याबद्दल प्लीज सांगाल, तुमचं नाव, तुम्ही कुठून आलात, काय करता? मी अजिंक्य सुधीर पाठक, नागपूरवरून आलो आहे. मी पहिले हॉटेल इंडस्ट्रीमध्ये होतो आणि काही कारणास्तव त्यात लॉसेस वगैरे आल्यानंतर आपलं उद्यमी महाराष्ट्र जॉईन केलं. सर्व पहिले तर आपण ETT जे प्रोग्राम होता आपला, तो जॉईन केला. कधी? नोव्हेंबर 2025. नोव्हेंबर 2025. येस, लास्ट इयर. त्यानंतर मग नाही, सॉरी, 24 असेल. 2024, आता 26. हां. ओके. मग 25मध्ये PMP केलं. PMP केलं. ओके. सो TT जॉईन केल्यानंतर ते 3 दिवसात जे आपल्याला एक इन्स्पिरेशन मिळालं, जी पॉवर मिळाली, ती मी गेले 5 वर्ष माझ्या लाईफमध्ये पूर्ण विसरून गेलो होतो. मी खूप म्हणजे वेगळ्या स्टेजवरला होतो. त्या 3 दिवसात व्यक्ती जो बाहेर तिथून निघाला, तो खूप वेगळा निघाला. म्हणजे शिक्षण केलं, डिग्री घेतली, सगळं एका साईडला. पण जे 3 दिवसाचं एक TT प्रोग्राम, ते ॲक्च्युली प्रोग्राम नको असायला म्हणायला पाहिजे. ते ॲक्च्युली एक इन्स्टिट्यूशनमधूनच बाहेर निघालो. 3 दिवसाचं इन्स्टिट्यूशन, की त्यातनं एवढं सगळं घेऊन बाहेर निघालो आणि आज या स्टेजला बसलो आहे, की कधी विचार नव्हता केला माझ्यासारख्या व्यक्तीचा पॉडकास्ट होऊ शकेल. आज तुमच्यासमोर बसलो आहे. सो खूप चांगली जर्नी होती आणि मेहनत तर ऑब्व्हियसली घ्यावंच लागते. सो मी शिकवलं, आम्ही त्या सगळ्या स्टेजेसमधून बाहेर निघालो आणि काही अप्स अँड डाऊन्स पण आहेत, पण हार नाही मानली, कारण तुमचं वेळोवेळी गायडन्स होतंच आम्हाला. कधीच काही प्रॉब्लेम सो नाही तुम्ही आला. बोललात की त्यावेळेसची परिस्थिती एकदम खराब होती जेव्हा तुम्ही TT अटेंड केलं. काय होती परिस्थिती एक्झॅक्टली? सर म्हणजे कसं झालं होतं, की मी तुम्हाला सांगितलं, मी हॉटेल लाईनमध्ये असल्यामुळे खूप पैसा लावून दिला होता त्या लाईनमध्ये मी. अच्छा. म्हणजे घरचा खूप पैसा लावून दिला आणि लॉसेस खूप बेअर करावे लागले मला. तर ते असं झालं होतं, की आता मी घरच्यांना काय सांगू आणि काय, म्हणजे मी घरी काहीच करू शकत नव्हतो. आज मी 29 इयर्सचा आहे. 1 इयर बॅक मी काहीच म्हणजे घरी देऊ शकत नव्हतो. माझे वडील मला विचारायचे, की "तुझं आज काय झालं? आज दिवसभर तू हॉटेलमध्ये होता. सगळं झालं, एवढं सेल झाला, तेवढं सेल झाला. तू काय केलं?" मी त्यांना सांगायला माझ्याकडे उत्तर नाही राहायचे. आणि कधी जर मला कोणती गरज पडली, मला असं वाटायचं, की मी स्वतः व्यवसाय करतोय, पण माझ्याकडे काहीच नाही आहे. मला उद्याचं कुठे जायचं तरी मला त्यांच्याचकडे हात दाखवायला लागून राहिला, की "वडील, बाबा द्या मला काहीतरी." तर एक सडन पिरियड होता. त्या पिरियडमध्ये मी पूर्ण कोलॅप्स झालो होतो. म्हणजे रात्री 4-4 वाजेपर्यंत झोप नाही यायची आणि खूप डिप्रेशनमध्ये सुद्धा होतो मी. पण त्यानंतर TTमध्ये आलो. PMP पण जॉइन केली. ते सुद्धा वडिलांकडूनच घेऊन केलं. पण त्यांनी मला त्या दिवशी जे बोलले होते, "तुला देतोय म्हणे मी आणि तुझं नक्की होईल म्हणे इथे काहीतरी." हे त्यांचे शब्द होते. आणि आज ते सुद्धा खूप प्राउड फील करतात, की अ, याला दिले आणि हा घडून निघाला इथून.
सो तो जो ती जी वेळ होती, आता तुमच्या आत्ता जी वेळ आहे ती म्हणजे तेव्हा जी वेळ होती त्यावेळेतनं मी पण गेलेलो आहे माझ्या काही राईट. याच्यामध्ये. येस, तुमचं टीटीमध्ये मी हे ऐकलं होतं, की तुम्ही खूप लॉसमध्ये आले होते. हो. त्या दिवशी मला इन्स्पिरेशन मिळाली, की एवढ्या मोठ्या लॉसमधनं सर जर बाहेर निघू शकते, तर आपलं तर काहीच नाही केलंय. घरचेच लावलंय, ठीक आहे. कोणी घरावर तर येणार नाहीये. ते एक माइंडसेट घेऊन मग मी त्यातून बाहेर निघालो, की ठीक आहे, एक पॉझिटिव्ह पॉईंट आपल्याकडे आहे. एवढे मोठे व्यक्ती त्यातून निघू शकतात, आपण का नाही निघू शकत? थोडी मेहनत करावं लागेल, करूयात, निघू आणि निघालो सर त्यातून. आज वडिलांना किंवा माझ्या आईला, माझी आई तर तुमची रील्स बघत असते Facebook वगैरे. तिने त्याविषयी मला एक रील शेअर केली. तिने खूप मोठी कमेंट तुमच्या याच्यावर केलेली आहे. अच्छा. हां. तर आज खूप चांगल्या याच्यावर आहे असं म्हणू शकतो आपण. सो त्यावेळेस वडील तुम्हाला विचारायचे की बिझनेस करतोयस, काय होतंय? सो ही जर्नी चालू कशी झाली? म्हणजे उद्यमी महाराष्ट्र तुमच्या लाईफमध्ये कसं आलं? कारण तुम्ही ऑलरेडी हॉटेलचा व्यवसाय होता. राईट. तेच सांगतोय मी, हां. हॉटेलला होतो आणि एक दिवशी काहीच नव्हतं हॉटेलला, म्हणजे पूर्ण सुनसान होतं. काही कस्टमर्स नव्हते, काही नव्हते. मी रील्स बघत होतो आणि सडन तुमचं आलं त्यात ₹99चं. मग मी ते जॉइन केलं. म्हटलं ठीक आहे, एवढे लॉसेस होऊनच राहिले. आता त्यादिवशी सर माइंडसेट खरं सांगतो तोच होता, की एवढे ऑलरेडी लॉस होऊन राहिले, ठीक आहे, 100 काही एवढं होणार नाही आहे. तर तो जॉइन केला. त्या दिवशी आपण नॉमिनल जे आपण स्टेप्स करतो, त्यानुसार आपण सगळं केलं. एक इन्स्पिरेशन आली, की ठीक आहे, हे ईझी आहे, होऊन जाईल, काही प्रॉब्लेम नाही. मग टी-टी जॉइन केली. टी-टी जॉइन केल्यानंतर 3 दिवसात खूप वेगळा माइंडसेट तयार झाला आणि त्यानंतर मग पी-एम-पीसाठी विचार करत होतो, करू की नाही करू, करू की नाही करू. बट वडील म्हणाले, "करून टाक. जास्त विचार नको करू. काही ना काही तुझं नक्की होईल" म्हणे. करून घेतलं. त्या दिवसानंतर मग पी-एम-पी जॉइन केली. मग आपलेच काही ग्रुपचे होते. सगळ्यांनीच जॉइन केलं. तर असं वाटायचं की काही दिवस झाले आपण बरेच एम्बेसीला मेसेज टाकतोय, सगळं करतोय, रिव्हर्ट नाही होऊन राहिला काही. तर जाऊ द्या, झालं कल्याण. काही होत नाही आहे. बट सडनली एक ग्रीप मिळाली. दुबईचीच मिळाली फर्स्ट टाईम. ओके. बट चांगलं झालं. काही असं लॉसेस सो वगैरे नाही काय झाला मला. प्रोडक्टमध्ये काम करताय तुम्ही? ओनियनमध्येच केला स्टार्टिंगला. ओके. फर्स्ट ट्रेंड पहिला आम्ही, ट्रेड ओनियनचा होता. येस, आम्ही तिघंजणं मिळून केलं होतं. ओके. आपल्याच पी-एम-पीचे आहेत आणि असं काही लॉसेस तेव्हा आले नाही आम्हाला. आणि त्यानंतर मग दुबईला गेलो आम्ही आणि दुबईला गेल्यानंतर तिथलं मार्केट आम्ही स्टडी केलं. हं. दुबईला गेल्यावर तर मार्केट स्टडी केल्यावर असं समजलं की या मार्केटला जेवढं फिक्समध्ये किंवा प्रॉपर स्टडी करून जेवढं करता येईल तेच बेस्ट आहे. असं कधी पण काही जरी केलं, रँडम करून रँडम फायदा करून नाही. काही अर्थ नसतो. लॉस तुम्हाला होईलच होईल. जर रँडमली केलं तर. बट स्टडी करून चांगलं केलं तर नक्कीच फायदा होऊ शकतो. त्यानंतर मग मी इथे वापस आल्यावर मग काही कॉन्टॅक्ट जोडले होते दुबईचे. तर ते दुबईचे जे ऑलरेडी कंपनीवाले आहेत ते आता आपल्याकडनं सोर्सिंग करतात. अच्छा. तर माझं मंथली आता 22 कंटेनर्स ग्रीन चिली ते माझ्याकडनं सोर्स करतात. 22 कंटेनर. 22 कंटेनर फक्त ग्रीन चिली माझ्याकडनं सोर्स करतात ते. ओके. सो आता पहिला जो तुमचा ट्रेड झाला, राईट. त्यास काय भावना होती? सर भीती होती. म्हणजे वडिलांनी पैसे दिले होते अकाउंटला, बट तेव्हा पण खूप भीतीपूर्णच राहत होतो, की ऑलरेडी खूप पैसे लावले आहे. हे जर पैसे गेले, आता काही ऑप्शन नाही आपल्याकडे, मग काहीतरी करावं लागेल. बट उद्यमी जॉइन पी-एम-पी वगैरे जे करत होतो ना आपण, त्याच्या आधी मधातला पिरियड जो होता, एक टी-टी आणि पी-एम-पी जॉइन करायच्या मधला पिरियड खूप हेवी डिप्रेशनमध्ये तेव्हा होतो आणि तेव्हा असं वाटलं होतं की आता जॉब नाही मिळत आहे. कारण की मला सुरुवातीला एक जॉब लागला होता ॲक्सिस बँकमध्ये अच्छा. ॲज अ असिस्टंट मॅनेजर. तर मी 2-3 दिवस केला. त्यानंतर मग जमलं नाही, कारण की ती जॉब करायची सवयच नव्हती. तर जमलं नाही. मग पुन्हा 1 महिन्यानंतर असं वाटायला लागलं की आता काहीच होत नाही आहे. बिझनेसमध्ये लॉस येऊन राहिले. मग अक्षरशः मी या लेवलला आलो होतो की स्विगी, झोमॅटो आपण करूयात का? डिलिव्हरी बॉय म्हणून. येस. कारण की घरी काही तर द्यावं लागेल. मागायचे नाही, पण एक मनाला वाटायचं ना, की काही तर द्यावं लागेल यांना. यांनी आपल्याला जेवढे 25 आज दिले आहे, 25 लाख यांनी आपल्याला दिले आहे, तर यांना काही तर परतफेड द्यावं लागेल. ते वाटलं होतं, की करावं. इव्हन आतासुद्धा माझ्या मोबाईलमध्ये ब्लिंकिट, स्विगी, झोमॅटोचं लॉग इन केलेलं आहे. पण मी कधी केलं नाही. डिलिव्हरी बॉय म्हणून. येस. माझ्याकडे लॉग इन केलेलं आहे त्यांचं. मी फॉर्म वगैरे सगळं भरून झालं होतं. बट त्यानंतर पी-एम-पी जॉइन केल्यावर आजपर्यंत गरज नाही पडली. कधीच देवानी ती वेळ येऊ नाही दिली आणि आज खूप चांगला स्टेजला आहे सर. सो तो पहिला ट्रेड कसा होता? त्याचा एक्सपिरियन्स शेअर कराल?
बायर कसा मिळाला, काय बायर सर आम्ही आपल्याच प्रोसिजरनेच केले होते, PMPने सगळं आपलं सगळं जे तुम्ही सांगितले आहेत त्यानुसारच केलं. आणि काही सोशल मीडियाने पण कनेक्ट झाले होते. सो आम्ही त्यांच्याशी इंटरॅक्ट करत होतो. ते अनाशा त्यावेळेस इंडियात आले होते. आपले इंडियनच आहेत ते. इंडियाला आले होते. पुण्यामध्येच आम्ही त्यांची मीटिंग केली. तर आम्हाला सगळं पटलं त्यांचं. जे काही त्यांचा पूर्ण व्यवहार होता किंवा त्यांची जी बिझनेस स्ट्रॅटेजी होती सगळी पटली आम्हाला. सो ते आम्ही त्या हिशोबाने मग त्यांच्यासोबत पहिला ट्रेड केला आणि झालं बरोबर. काही प्रॉब्लेम नाही आला. पेमेंट्स इश्यूज काही कधी आले नाही. पेमेंट क्लिअर झाले. सगळं क्लिअर झालं. कधी इश्यू नाही आला. हा झाला पहिला ट्रेड. येस. त्याच्यानंतरची कसं जर्नी राहिली? त्यानंतर तुम्ही जसं आम्हाला सांगतात की नेहमी सोशल मीडियावर वर्कआउट पाहिजेच कन्सिस्टंट, तर आम्ही ते करत राहिलो. कोलंबोचे काही क्लायंट्स कनेक्ट झाले. त्यानंतर थायलंडचे पण झाले आहेत. अच्छा. ओमानचे, दुबईच्या कॉन्टॅक्ट थ्रू आम्हाला ओमानचे क्लायंट्स मिळाले रेफरन्सने. सो त्या हिशोबाने काम चालू राहिलं. आता करंटली ओमानला असं आहे की वीकली 3 ते 4 कंटेनर ओनियनचे फिक्सवर जातात. लॉस हो प्रॉफिट होतो तो त्यांचा लुकआउट आहे. ओके. येस. ते फिक्स पेमेंट तुम्हाला करतात. पेमेंट पहिलेच येऊन जातं. सो आता किती तुम्ही जॉईन केलं म्हणजे 2024ला 24ला DT केलं. TT केलं, 2025 जानेवारीमध्ये तुम्ही PMP केलं. सो 2025 पासून आत्तापर्यंत म्हणजे साधारणपणे 1 वर्ष आणि 2 महिने झालेत. येस. किती कंटेनर ट्रेड केलेत आत्तापर्यंत? सर माझं बेसिकली कंटेनर झाले आहेत एक जवळपास स्वतः पर्सनल म्हणतात आहे की यांचे पण सोर्सिंगचे पण. सगळे मिळून तुम्ही ज्याच्यावर काम केलंय. आता जवळपास सर माझे स्वतःचे ट्रेड झाले आहे माझ्या कंपनीवर एक 10 ते 12 आणि त्यांना तर मग मी जे देतो सोर्सिंगवर ते आता पण झाले असेल एक जवळपास 40 म्हणजे 50 कंटेनर तुमच्या हाताखालून आतापर्यंत गेलेले, ज्यातून तुम्हाला आणि रेव्हेन्यू याच्या आला. व्यतिरिक्त माझं जे मेन कमोडिटी होती ती डिहायड्रेट प्रोडक्ट्सची होती. ओके. बट काही दिवसानंतर असं समजलं की इम्पोर्ट एक्सपोर्टमध्ये यायचं असेल तर एक ॲग्रिकल्चर प्रोडक्ट असं आहे की थोडं तुम्हाला पटकन मिळतं, ग्रिप मिळेल आणि मिळाली गिफ्ट त्यात. पण माझं जे आता जे आहे डिहायड्रेट प्रोडक्ट्सचं त्याच्यात माझं चांगलं चालू आहे. मी इव्हन आता वरती बसलो होतो ते माझं एक 90 lakhचं डील फायनल झालं. 90 लाखाचं? येस. आत्ताच PO मला आला. कुठल्या कंट्रीचा? नाही डोमेस्टिकमध्येच. अच्छा, तुम्ही डोमेस्टिक पण चालू केलं? डोमेस्टिकमध्ये पण आहे आणि इंटरनॅशनलमध्ये पण आहे. सो तुम्ही डिहायड्रेटमध्ये डोमेस्टिकमध्ये करताय आता येस. आणि फ्रेशमध्ये इंटरनॅशनलमध्ये करताय. येस. क्या बात आहे. सो टोटल उद्यमी जागा जॉईन लकी आहे. जागा लकी आहे. जागा लकी आहे. मी म्हणतो ना माझा पायगुणच चांगला आहे. येस. सो आत्तापर्यंत टोटल रेव्हेन्यू किती जनरेट केलाय? अकाउंटला पैसे किती आलेत? सेव्हिंग्स नाही, सेव्हिंग नाही, टोटल ट्रान्झॅक्शन्स कितीचे झाले? ऑलमोस्ट 1 crore 85 lakhs. 1 crore 85 lakhs. ओके. आता हे अजून वेगळं. नाही, 90 लाख वेगळे. हां. 1 crore 85. याचे आहेत ना हे आता PO आलाय जस्ट. ओके. सो पहिले 1 करोड जेव्हा कमवले तर काय भावना होती? सर म्हणजे ते अकाउंटला ट्रान्झॅक्शन आलं ना ते वाचता नव्हते सर. एवढं मोठं ट्रेड झाला आणि एवढी मोठी अमाऊंट ती सर कन्फ्युजन होत होतं की खरंच हे करोडमध्ये आहे की कशामध्ये आहे. म्हणजे वडिलांना जेव्हा दाखवलं तर त्यांना पण सुद्धा हसू आलं होतं. आता आई वडिलांची काय भावना आहे? आता विचारत नाही सर की कुठे चालला किंवा बिझनेसमध्ये काय होतं. त्यांना दिसतंय आता की कंटिन्यू मुलगा कामात आहे आणि काही ना काही होऊन राहिलं. घरात सुद्धा वडिलांना त्यांचे आता घरी होम लोन तर आहेच, तर त्यांना सुद्धा दर महिन्याला आपण हेल्प करून राहिलो आहे. इतर खर्च सुद्धा घरचे करतोय. तर आता ती काही म्हणजे घरच्यांच्या ह्याच्यात राहिली नाही आहे. म्हणजे की एक जी भीती होती माझ्या वडिलांची पण हेल्थ इफेक्ट थोडी झाली होती माझ्यामुळे. साहजिक आहे ते कळते आपल्याला. माझ्या त्याच सगळ्या गोष्टींमुळे मला डिप्रेशन त्याचमुळे झालं होतं. आणि आता सगळं बघून आता मला पण वाटतं की मी झालो आहे काहीतरी. सो त्यावेळेस ज्या लॉसेस झाले, ठीक आहे, घरातले तर कायम आपल्याला सपोर्ट करायला असतात, पण समाज आपल्याकडे पुण्यात हॉटेल चालू केलं ते बंद केलं, नागपूरला गेला ते बंद केलं, लोक वेगळ्या याने बघतात. या गोष्टीमध्ये माझ्या घरचे खूप चांगले होते की त्यांनी कधी बाहेरच्यांना असंच कधी कळू दिलं नाही की आपल्याला काय होऊन राहिलं काय नाही. त्यांनी कधी असं म्हणजे दिसूच दिलं नाही. हां, चांगलं आहे बा, चालू आहे, होऊन राहिलं, असंच प्रिटेंड करतो राहिलं. कारण त्या बाबतीत कसं आहेत ना सर की चांगलं झालं तरी बोलतातच, नाही झालं तरी बोलतातच. सो म्हणजे वडिलांचं सरळ म्हणणं असतं आपण आपलं बघायचं म्हणे, लोकांमध्ये असं लक्ष द्यायचं नाही. आपलं चांगलं, सगळ्यांचं चांगलं, संपली गोष्ट. सो त्यावेळेस जेव्हा तुम्ही TT PMP जॉईन केलं किंवा उद्यमी महाराष्ट्राबरोबरचा प्रवास चालू केला आणि आत्तामध्ये माइंडसेटमध्ये किती फरक पडला आहे? माइंडसेट सर खूप चेंज झाला आहे. म्हणजे पहिले कसं होतं ना की आपण काही लोकांसोबत बसायचो तर आपल्याला ते नॉर्मल वाटायचं.
आणि आता ज्या स्टेजला आपण आहे किंवा आपल्यासोबत जे कनेक्ट झाले लोक खूप म्हणजे कनेक्शन चांगले झाले आहे, तर आजकाल जसं आता असं नाही म्हणणार की इगो आला किंवा आपल्याला खूप हे झालं, पण असं राहतं की आपण एखाद्या फील्डमध्ये आहे आणि आपण एक चांगल्या स्टेजवर आहे, तर ते थोडं टाईमपासपणा थोडं म्हणजे पचत नाही आजकाल. थोडं चांगल्या ह्याच्यात राहिलंच चांगलं वाटतं, असं आहे. आणि ते कायमच आहे. कसं आहे ना, तुम्ही बेसिकली जशा लोकांबरोबर राहाल तसं तुमचं डेव्हलपमेंट होतं. येस. तो मास्टर माइंड ज्याला हां. म्हणतो आपण. सो पहिले करोड तुम्ही कमवलेत, आता तुम्ही तुमची जर्नी पुढे जाते. पुढच्या 5 वर्षामध्ये स्वतःला कुठे बघताय? पुढच्या 5 वर्षात सर स्वतःचं एक चांगलं ऑफिस पाहिजे आहे आणि विचार चालू आहे की दुबईला एक ऑफिस स्वतःचं असावं. ओके. येस. स्वतः कुठल्या कुठल्या देशांबरोबर काम करताय तुम्ही? ओमान, दुबई, कोलंबो आणि आता रिसेंटली थायलंड आणि व्हिएतनामसोबत बोलणं चालू आहे. कोलंबो आणि ओमान, दुबईला तर कन्सिडरेशन चालू आहे आमचं. दुबई आपलं हे थायलंड आणि व्हिएतनामला आता चालू होईल आमचं फिक्सवरच होल स्पायसेसला. ओके. या सगळ्या जर्नीमध्ये जेव्हा काम करत होतो तेव्हा जेव्हा चालू केलं एक्सपोर्टमध्ये काम, तेव्हा असा कधी पॉईंट आला लाईफमध्ये की यार आपण हे चुकलोय, आपण नाही करायला पाहिजे नाही, होतं? कधीच नाही आलं. म्हणजे मी बोललो ना तुम्हाला की ते 3 दिवस जे केले होते, त्यानंतर फक्त मधातले ते 2-3 महिने PMP जॉइन करायच्या आधी, तेव्हा थोडं वाटलं होतं मला की डिप्रेशनमध्ये थोडं असल्यामुळे. बट त्यानंतर PMP जॉइन केल्यावर जे मेंटर होते आपलं वेळोवेळी गायडन्स मिळालं. कधीच असं वाटलं नाही. कधीच नाही वाटलं. त्या दिवसापासून आणि आजच्या दिवसापर्यंत डिप्रेशनचा डी पण नाही आला. सो जर त्यावेळेस उद्यमी महाराष्ट्र लाईफमध्ये नसतं आलं, तर आज काय कुठे असतात तुम्ही? काय आज कुठे असतो सर, कदाचित नसतोच. म्हणजे? खूप होतं, डिप्रेशनमध्ये होतो आणि विचार झाले होते काही काही. पण तुम्ही तेव्हा पण आम्हाला साथ दिली होती. विचार झाले होते म्हणजे काय विचार झाले होते? म्हणजे संपवून टाकायचे विचार आले होते सगळं. स्वतःला? हां. पण ते ठीक आहे. ते नॉमिनल होतं तेव्हा आणि थँक्स टू उद्यमी महाराष्ट्र. देव करो म्हणजे देवानीच नशिबात आणलं आणि उद्यमीमुळेच आज खूप मोठा झालो आहे. खूप मोठा नाही पण झालो आहे. जवळपास झालो आहे. ही सुरुवात आहे. सुरुवात आहे. सो ही सगळी सिच्युएशन त्यावेळेस घरातल्यांना माहिती होती माइंडसेटमध्ये काय चाललं होतं, डोक्यात काय नाही, चाललं सांगायचंच होतं? नाही. पण माझ्या वडिलांना, आईला वगैरे कळायचं की हा डिप्रेशन म्हणजे त्रासामध्ये आहे की याला त्रास होऊन राहिला आहे. काही ना काही डोक्यात चालू आहे. हा सांगून नाही राहिला. माझे वडील विचारायचे मला, आई पण विचारायची की तुला काय झालं? तू शांत का बरं आहे? घरात बोलून नाही राहिला. मी घरात खूप शांत राहायचो. मी बोलायचो नाही कोणासोबत आणि माझ्या घरात सगळ्यात जास्त बोलणारा मीच आहे. अच्छा. मी घरात नाही राहिलो की कोणाच करमत नाही. रोज मला सकाळ संध्याकाळ फोन आईचा तेच होतो, कधी येऊन राहिला बाहेर असलो की. पण आता ठीक आहे, सगळं टेन्शन नाही. सो आता कदाचित आत्ताच्या मोमेंटला तुमच्यासारखे असे अनेक लोक असतील की एक व्यवसाय चालू केला आहे, तो चालला नाही, मग तो सोडून दिला, किंवा व्यवसाय नवीन चालू करायचा आहे पण तो धीर धीर होत नाही आहे, किंवा लॉसेसमध्ये आहेत किंवा बर्डनमध्ये आहेत. त्यांना तुम्ही आता काय सांगाल? मी ऑलरेडी सांगतो सर, म्हणजे माझ्यासोबत आहेत काही लोकं, आमच्याच नागपूरचेच आहेत. त्यांनासुद्धा आपलेच एक PMPचे तुमचा TT प्रोग्राम आता रिसेंटली त्यांनी केला होता. पुण्यालाच राहतात. त्यांनी मला विचारलं. मी त्यांना म्हटलं, "तुम्ही खरंच जॉइन करा. तुम्ही नंतर ट्रेड कोणासोबत कराल किंवा तुम्ही कोणाकडनं काही इन्फॉर्मेशन घ्याल ती नंतरची गोष्ट आहे. PMP जॉइन करा. तुम्हाला कोणाला विचारायची गरज नाही पडणार" म्हटलं. आणि माझ्या नागपूरला पण आहेत काही लोकं. त्यांना पण मी सांगितलं, की तुम्ही जर कोणता जरी बिझनेसमध्ये येत असाल, ॲज अ इम्पोर्ट एक्सपोर्टच नाही, बट तुम्ही PMP जॉइन करा किंवा आमचं जे सरांचा प्रोग्राम आहे तो जॉइन करा. तुम्हाला तुमच्यासुद्धा पर्टिक्युलर बिझनेसमध्ये एक माइंडसेट वेगळा मिळेल. तिथे फक्त इम्पोर्ट एक्सपोर्टच तुम्ही शिकायला जाल, ती एक गोष्ट वेगळी आहे. पण माणसाचा एक माइंडसेट चेंज कसा करायचा किंवा अजून डेव्हलप कसं करायचं स्वतःला, हे तुम्ही तिथे नक्कीच व्हाल म्हटलं. आणि बरेचसे लोकं आता येतील तुमच्या इथं. मी तुम्हाला पर्सनली त्यांचे मेसेज पण करू शकतो नावं. सो आता तुम्ही जर्नी चालली आहे, पुढे सगळं चाललं आहे. 5 वर्षानंतर कुठे असाल? 5 वर्षानंतर सर इम्पोर्ट एक्सपोर्ट इंडस्ट्रीमध्ये तर चांगलाच बऱ्याच मोठ्या स्टेजवर राहील. म्हणजे स्वतःचा एक डिहायड्रेशन प्लांट पण टाकायचा विचार चालू आहे आमचा. ओके. हां. तो म्हणजे आता ट्रेडिंगसोबत मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये पण उतरायचा विचार चालू आहे आमचा. नाही, रेव्हेन्यूनी कुठे असाल? रेव्हेन्यूने किती पैसे कमवले असतील? आजपासून 5 5 वर्षानंतर किती पैसे कमवले असतील?
टोटल सर जसं आजचा एक सडनली हा जो माझा रेव्हेन्यू झाला आहे हा सर एक जनरली म्हणजे 5 ते 6 महिन्यातच झालेला आहे. असं नाही की मी PMP जॉईन केली त्याच्यानंतर एक 2-3 महिन्यात झालं असं नाही. हा सडनली आता 5-6 महिन्यातच ग्रीप पकडली आम्ही. पण ते ग्रोथ व्हायला वेळ Growth जातो, व्हायला मला तेवढी वेळच लागतो. कन्सिस्टंटली वेळ पण द्यावं काही लागतं. काही लोकांना असं वाटतं की PMP जॉईन केलंय की लगेच मग झालं पाहिजे. ताबडतोब, हां. असं नाही होऊ शकत. की बरोबर. तुम्हाला कोणती तरी गोष्ट एक एस्टॅब्लिश करायला एक सडन वेळ लागतोच तेवढा. बरोबर. एकदम लगेच तर होणार नाही. सो आता 6 महिन्यात जसं मी एक जवळपास 190 आणि आता हे 2 करोडचा जरी केलाय तर सर 5 वर्षात तर ऑब्व्हियसली 100च्या वर जायची खूप इच्छा आहे आणि होईलच सर, तथास्तु. गॅरंटी. तथास्तु. सो पुढच्या वर्षी आपल्या अवॉर्डच्या वेळेस 10 करोडचा तर अवॉर्ड तुम्ही नक्कीच घ्याल माझ्याकडनं. अशा त्याच्यावरचं घेईल सर, गॅरंटी. त्याच्यावरती घ्याल. त्याच्यावरती घेईल नक्की. कारण की आता माझं काही कंपनींसोबत टायअप झालेलं आहे. मला त्यांना मंथली आता जो 90 लॅक्सचा माझा ऑर्डर झाला आहे त्यांना मला हा मंथली 200 टनचा ऑर्डर द्यायचा आहे. हा फक्त 25 टन आहे, हा 90चा झाला आहे. अच्छा. आणि या डोमेस्टिक बिझनेसमध्ये पण आपल्या PMPच्या सिस्टीम्सचा फायदा झाला तुम्हाला. हो. म्हणजे उद्यमी महाराष्ट्राकडनं ह्या पुढे काय अपेक्षा आहे तुमची? सर जेवढं दिलं तेवढं माझ्यासाठी खूप आहे. खरंच खूप आहे. तरी त्याच्या अजून व्यतिरिक्त जर काही राहिलं तर तुमचं फक्त वेळोवेळी गायडन्स पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त काहीच नको. आणि शेवटचा प्रश्न, डॉक्टर ओमकार हरिमाळी कोण किंवा काय आहे तुमच्यासाठी? मी लास्ट टाइम अवॉर्ड घेतल्यानंतर सुद्धा म्हटलं होतं की लोक आपल्या घरामध्ये देव ठेवतात. मी माझ्या ऑफिसमध्ये तुमचा खूप मोठा फोटो ठेवला आहे बनवून आणि खरंच देवत मानतो आणि नेहमी मानत राहील. आणि आज जे काही आहे ते फक्त आणि फक्त तुमच्याचमुळे आहे. याला कोणीही बदलू शकत नाही. हे माझ्या घरचे सुद्धा हेच म्हणतात आणि माझ्या रिलेटेड जेवढेही लोक आहे हे सगळेजण हेच म्हणतात की आज हा मुलगा जे काही आहे हे डॉक्टर ओमकार हरिमाळीमुळेच आहे. बस. तुमची मेहनत आहे. मी माझं काम मेहनत तर सर सगळेच system करतात. देण्याचं नाही आहे. नाही सर, मेहनत सगळेच करतात. मेहनत आम्ही हॉटेल सुद्धा उघडलं सर, मी खूप मेहनत केली. मी 12 तास मेहनत केली. मी असं नाही म्हणत. बट एक प्रॉपर दिशा दाखवणं, एक प्रॉपर गायडन्स दाखवणं हे प्रत्येकाला जमत नाही. त्यामुळे तुम्ही जे करतात आहे ते खूप मोठी गोष्ट आहे. आणि ॲज अ मराठी माणूस कोणी कोणाला वरती आणत नाही सर. हे तुम्हाला खूप चांगल्याने माहीत आहे. सगळे एकमेकाचे पायच ओढायला उभे असतात आणि तुम्ही एवढ्या लाखो लोकांना आज वरती आणतात आहे, खूप मोठी गोष्ट आहे. आणि आम्ही पण त्याच सगळे लोक मराठी याच्यातले लोक आहेत की आज तुमच्यामुळे आम्ही वरती आलो. थँक्यू सो मच. सो मी ना, मला कायम प्रत्येक पॉडकास्टमध्ये जेव्हा जेव्हा मी कोणाशी बोलतो, भले त्यांना मी शिकवलेलं असेल पण त्यांच्याकडनं मला अनेक गोष्टी शिकायला मिळतात. अजिंक्यच्या कम्युनिकेशनमध्ये मी जे शिकलो किंवा मला जे जाणवलं ती सगळ्यात महत्त्वाची ही गोष्ट म्हणजे एक वेळ अशी होती की असलेले व्यवसाय बंद करायची वेळ आली. एक वेळ अशी होती की आयुष्य संपवायचा विचार केला. पण त्यानंतर जे टर्न अराऊंड केलं त्याचं कारण होतं अजिंक्यने केलेली मेहनत, अजिंक्यने केलेली वापरलेली सिस्टम्स मी सगळ्यांनाच देतो पण सगळेच ते फॉलो करत नाही. तुम्ही ज्या सिस्टम्स ज्या कुठल्या गुरुकडे, ज्या कुठल्या ट्रेनरकडे, मेंटॉरकडे शिकत असाल त्यांनी दिलेल्या सिस्टम्सवरती डोळे झाकून विश्वास जर ठेवलात तर आयुष्य नक्की बदलतं, आयुष्य नक्की चेंज होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्यापैकी असं जो कोणी असेल की आयुष्य संपवायचा विचार करत असाल किंवा हार मानली असेल तर मी एक सांगतो, एकदा माझं वर्कशॉप अटेंड करा किंवा एकदा माझ्या ट्रेनिंग प्रोग्रामला या. मी कायम एक गोष्ट बोलतो की माझ्या ट्रेनिंग प्रोग्राममधून बाहेर पडताना तुम्ही माणूस म्हणून वेगळे असाल आणि त्याचं उदाहरण तुम्ही आत्ता ऐकलं आहे तुमच्या तोंडाने. हारायची जो वेळ आली असेल असं वाटलं की आता नाही होते आयुष्यात, कायम एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या मोमेंटला तुम्हाला वाटतं की आता आयुष्याचा हा एंड आला आहे, पुढची 2 पावलं टाका, यश तिकडे वाट बघत असतं. आणि याच नोटवरती जाताना तुम्हाला एकच सांगेन की तुम्ही जर व्यवसाय करायचा विचार करत असाल, तुमच्या घरातले, तुमच्या मित्रपरिवारामध्ये कोणी व्यवसाय करायचा विचार करत असेल तर त्यांना हा पॉडकास्ट नक्की शेअर करा की एका माणसाने जर ठरवलं तर तो शून्यातनं, रादर शून्यापेक्षा मायनसमधनं तो करोडोच्या वार्ता करू शकतो, करोडो इन्कम करू शकतो आणि सगळ्यात महत्त्वाचं घरातल्यांना समाधान देऊ शकतो. हे तुम्ही पण देऊ शकता. पण लक्षात ठेवा, जोपर्यंत मराठी माणूस व्यवसाय चालू करत नाही, जास्तीत जास्त मराठी माणसं व्यवसाय करत नाहीत, तोपर्यंत उद्यमी महाराष्ट्र घडणार नाही. तुम्ही आणि मी एकत्र घडू शकतो उद्यमी महाराष्ट्र. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय शिवराय.